ऋषी मुनी त्या प्रकाशाकडे पाहतात। सुंदर असं रूप आहे, 12 वर्षाचा, तेजस्वी, कुरळे कुरळे केश आहेत, अंगावर फक्त लंगोटी आहे, अंगावर वस्त्र सुद्धा नाहीत महाराज, हातामध्ये कमंडलू आहे, वेश साधूचा आहे। पाहिलं, सर्वांनी नमस्कार केला, नमस्कार करून त्या मुनीला आसनावर बसवलं, आसनावर बसवलं। त्यावेळेस या शुकाचार्याने सांगितलं, काय राजन बोल, 7 दिवस आयुष्य तुझ्याकडे शिल्लक आहे। परिस्थिती राजाने सांगितलं, हे महर्षी शुकदेव महर्षी, 7 दिवसामध्ये मला मरण येणार आहे, सांगा मी कोणता उपाय करू? सर्व ऋषी मुनी ऐकत आहेत, सूत शौनकादिकाला सांगत आहेत, परिस्थिती राजा ऐकतो आहे। आज तुम्ही आम्ही या चुकारवाडीमध्ये ऐकतो महाराज, ही कथा या मंडपामध्ये आज ऐकतो। शुकदेव महर्षी बोलायला सुरुवात करतात, राजन वेड्या, अरे 7 दिवस शिल्लक आहे तुझ्याकडं, मिलन 7 दिन का हमारा हमारा, मिलन 7 दिन का हमारा हमारा, मिलन 7 दिन का हमारा हमारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, रहेगी जिंदगी मिलेगा गुजारा, रहेगी जिंदगी मिलेगा गुजारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, 7 दिन का हमारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा। गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकदेव भगवान की जय, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। त्या शुकाचार्यांना सिंहासनावर बसवलेला आहे, सर्व ऋषी मुनी समोर आहेत।